भेंडवळची घटमांडणी संगणक युगातही 350 वर्षांची परंपरा कायम पावसासह पिकांचे ते गूढ अखेर उकलले। विज्ञानाच्या आणि संगणकाच्या झंझावातातही ज्या परंपरेवर उभ्या महाराष्ट्राचा आणि शेजारच्या राज्यांचा अढळ विश्वास आहे, अशा प्रसिद्ध भेंडवळच्या घटमांडणीचा विधी यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला। जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली 350 वर्षांची प्रदीर्घ परंपरा त्यांचे वंशज पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी निष्ठेने जपली आहे। रविवारी सायंकाळी वाघ यांच्या शेतात 18 प्रकारचे धान्य, करवा आणि नैवेद्य यांची शास्त्रोक्त मांडणी करण्यात आली होती। सोमवारी पहाटे या मांडणीतील बदलांचे निरीक्षण करून जगाच्या पोशिंद्यासाठी अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली। पावसाचे भाकीत यंदाच्या पर्जन्यमानाबाबत घट मांडणीतून संमिश्र संकेत मिळाले आहेत। सुरुवातः पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस कमी असेल, मध्य व उत्तरार्ध दुसऱ्या महिन्यात पाऊस साधारण, तर तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहून अतिवृष्टीचे संकेत आहे। चौथ्या महिन्यातही पाऊस चांगला राहील। चिंतेची बाब यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण भरपूर राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते। पिकांचे भविष्य, कुणाला मिळणार सोन्याचा भाव? यंदा 18 प्रकारच्या पिकांपैकी काही पिकांची स्थिती जबरदस्त राहणार आहे। ज्वारी, बाजरी आणि तीळ ही पिके यंदा सरस ठरणार असून त्यांचे उत्पादन चौफेर आणि समाधानकारक होतील। कपाशी, बीटी, कपाशीची स्थिती मध्यम स्वरूपाची असून उत्पादनात फार मोठी घट किंवा वाढ न होता ते स्थिर राहील। तूर, हरभरा व वाटाणा या पिकांची स्थिती मोगम अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांमध्ये धाकधूक कायम असेल। मूग व अंबाडी या पिकांचे उत्पादन सर्व बाजूनी बऱ्यापैकी होण्याची चिन्हे आहेत। भेंडवळच्या या ओपन एअर लॅबोरेटरीमधून देशाच्या स्थितीवरही भाष्य करण्यात आले। त्यामध्ये राजा कायम आहे आणि पानविडा स्थिर आहे। यावरून राजकीय स्थितीत स्थिरता राहण्याचे संकेत आहेत। सीमेवरील संरक्षण व्यवस्था मजबूत राहील। देशाची आर्थिक स्थिती आणि आरोग्य व्यवस्था यंदा स्थिर राहण्याचे चिन्ह आहे। या सोहळ्यासाठी केवळ विदर्भच नव्हे तर खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातून हजारो शेतकरी भल्या पहाटे भेंडवळमध्ये दाखल झाले होते। केवळ शेतकरीच नव्हे तर राज्यभरातील माध्यम प्रतिनिधी आणि नामांकित बीज उत्पादक कंपन्यांचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते। 350 वर्षांची ही परंपरा आजच्या काळातही हवामान अंदाजाला एक समांतर दिशा दाखवत असल्याचे दिसून येते। यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल। कारण तिसरा आणि चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल। पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल। दुसऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहील। त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात। कपाशीचं पीक पण चांगलं आहे। अजून जे दुसरे फारसं काही एवढं हे नाही, पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल। देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही। संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील। जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही। परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल। युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर, म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सातत्यानं जे संपूर्ण वाकीदार म्हणून आरोप करतात, काय भूमिका त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे। त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो। त्यांनी कितीही छोटान म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे।
यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे. हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाही आहे. काही शास्त्रीय आधार नाही म्हणतात तुम्ही. ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे. पण या सनातन धर्माच्या आज अनेक हिंदू आणि असे असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता या. कसं आहे की आम्ही जे आहे कुठल्याही प्रकारची लुबाडणूक कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही याच्यात. ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे. तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही म्हणून? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी. आमचं मत आहे अंधश्रद्धा आहे. आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. आहेत अंधश्रद्धा बरेचसे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही. ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, हे लोकांना अंगात येते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे. कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा. तुझ्या भाषेत त्याला शास्त्रीय आधार नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते असा आरोप आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये. आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोण्या शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे.